खरं सांगू का मंडळी, कमी खर्चात ना आपल्याला तूरच जास्त परवडते. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली तूर कशी आहे सांगा बरं एकदा. पहा, तूर पूर्ण वाकून गेली खाली आणि हे घरचीच लावलेली तूर आहे बघा. तुरी पॉकेटच्या लावल्या, पण त्या काही डुकरानं आपल्याला ठेवल्या नाही. तर या घरगुतीच तुरी आपल्या कामी आल्या. माझ्या शेतकरी ताईंनो आणि दादांनो, मोठेपणा सांगण्यासारखं काहीच नाही, पण तुम्ही खरंच बघा. मी काही असं सांगत नाही आहे, पण पूर्ण जर बघा ना तुम्ही, पूर्ण तूर वाकून गेलेली आहे बघा. हे बघा, मध्ये खूप कचरा होता. याच्यावर रोटावेटर मारलं आणि या तुरीला फक्त पाणी दिलं, बाकी काहीच नाही. फवारणी नाही, काही नाही, काहीच नाही. 0 बजेट तुरी. फक्त काही ठिकाणी डुकरांनी मोडल्या, पण इथं या तासात नाही आहे मोडून बघा. दुसरा तास होता आणि हे दुसरं तास आहे, कारण त्या तासामध्ये पाईप होता आणि या तासामध्ये पाईप नाही आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल की एकच तास डबल दाखवत आहे, तर बघा याच्यामध्ये पाईप नाही. या लाईनमध्ये आहे का, पण तुरी बघा. प्रत्येक हे तास पाहाल ना तुम्ही, तर असंच पूर्ण जमिनीला टेकलं बघा. खूप चांगल्या तुरी आल्या. यावर्षी तर मी सर्वात जास्त ठेवणार आहे तुरी पेरायसाठी. का बिलकुल विकत पॉकेट आणायचे नाही, घरच्याच तुरी लावायच्या. त्यांना म्हणायचं खा खा बाबा, किती खायचं तर खा. आहेत घरी तुरी, मी लावत जातो आणि तुम्ही खात जा.